फॅट लॉस करायचा आहे तर मी डिनर बंद करतो, इंटरमिडिएट फास्टिंग चालू करतो. तुमच्या आजूबाजूला अजून काही भरपूर लोक सांगतील कार्डिओ जास्त करा आणि डाएट इंटेक कमी करा, नाहीतर हेवी वेट ट्रेनिंग करा आणि भरपूर खावा, म्हणजे तुमच्या बॉडीवर फॅट वाढणारच नाही. पण या सगळ्याचे वाईट परिणाम नंतर दिसून येतात. नंतर पुढे जाऊन लक्षात येतं की मी काहीतरी चुकीचं केलं आहे. तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर डाएट आणि ट्रेनिंगचं कॉम्बिनेशन हे खूप महत्वाचं आहे. फक्त डाएट कमी करून किंवा नुसता कार्डिओ करून तुमची स्किन ही लूज पडायला चालू होईल. तुमचा मेटाबॉलिझम रेट स्लो, डायजेशन सिस्टीम स्लो होईल, कारण तुम्ही फक्त कार्डिओ आणि डाएट करता फॅट लॉससाठी. त्याच्यासोबत तुम्ही तुमचे मसल लॉस पण करता. मसल लॉस म्हणजे मेटाबॉलिझम रेट स्लो होतो. अजून काही मला ऐकायला येतं डिनर बंद करा म्हणजे फॅट लॉस होईल, पण हे कसं होणार? तुमच्या संपूर्ण दिवसभराच्या न्यूट्रिशन आणि कॅलरीज मॅटर करतात. तुम्ही तुमच्या संपूर्ण दिवसाची मेंटेनन्स कॅलरीपेक्षा जास्त कॅलरीज इंटेक केल्या तर डिनर स्टॉप करून असा काही रिझल्ट फारसा मिळणार नाही. त्याच्यासाठी फुल डेचं न्यूट्रिशन काउंट करा. त्याच्यामध्ये कॅलरीज, कार्ब्स, प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स किती आहेत, विटॅमिन्स, मिनरल हे सगळं चेक करा. त्याच्यामधून कॅलरीज जर तुम्ही 500 ते 600 ग्रॅम कमी करून प्रोटीन इंटेक कमी असेल तर तो वाढवू शकता. नुसता डिनर स्टॉप करून आणि कार्डिओ जास्त करून असा काय फारसा रिझल्ट भेटणार नाही. प्रॉपर ट्रेनिंग आणि फुल डेचा न्यूट्रिशनवर डिपेंड आहे. लक्षात ठेवा, डाएट आणि ट्रेनिंगचं कॉम्बिनेशन प्रॉपर प्लॅन करा. वेट लॉस स्लोली करा, एकदम ड्रॅमॅटिक चेंज करायला जाऊ नका. प्रोग्राम असा प्लॅन करा जो तुम्ही लाईफ लॉंग फॉलो करू शकाल, ना की 4-5 महिने केले आणि नंतर सोडून दिला. नंतर जिथून पहिलं स्टार्ट केलं होतं तिथेच परत बॉडी कंडिशन येईल. म्हणून जसं तुम्हाला मेंटेन करता येईल तसा वर्कआउट प्लॅन आणि डाएट फॉलो करा. डेडिकेशन ठेवा. बोर होतं तेच रुटीन फॉलो करून. जर तुम्ही 6 दिवस कंटिन्यू तेच रुटीन फॉलो करत असाल तर 1 दिवस चीट मील केला तरी रिग्रेट फील होत नाही.